हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते म्हणजे सबसिडरी बुक. आपला 5th नंबरचा चॅप्टर आपण स्टार्ट करतो ज्याचं नाव आहे सबसिडरी बुक. सबसिडरी बुक हे सपोर्टिव्ह बुक्स असतात. कोणासाठी सर? जर्नलसाठी प्लस लेजरसाठी. ओके, याच्या आधी आपण जर्नल आणि लेजर हे आपले दोन्ही टॉपिक पूर्णपणे क्लिअर केलेले आहेत. जर काय डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता ज्या त्या प्रॉब्लेमच्या खाली. ओके सर, सबसिडरी बुक मध्ये या टॉपिक मध्ये आपण काय कव्हर करणार आहोत? याच्या व्यतिरिक्त सुद्धा सबसिडरी बुक्स आहेत. आपण इथं बघणार फक्त सिंपल कॅश बुक, 2 कॉलम कॅश बुक ज्याचा एक्झाम मध्ये फायनल एक्झाम मध्ये 10 मार्क्स साठी प्रॉब्लेम येणार आहे. पेटी कॅश बुक ज्याचा 8 मार्क्स साठी प्रॉब्लेम येणार आहे. परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न्स बुक आणि सेल्स रिटर्न्स बुक. ओके सर, हे सोडून सुद्धा बिल्स रिसिवेबल बुक आहे, बिल्स पेएबल बुक आहे, जर्नल प्रॉपर आहे, असे बरेच बुक्स आहेत. पण सध्या आपल्याला क्वेश्चन जे दिलेले आहेत ना ते या कंटेंटवर दिलेले आहेत. ओके सर, सबसिडरी बुक म्हणजे काय? सपोर्टिव्ह बुक्स आहेत जे आपल्याला जर्नल आणि लेजरला सपोर्ट करणार. तर सर, आजच्या आपण या लेक्चरमध्ये जे कव्हर करणार आहोत ते म्हणजे सिंपल कॅश बुक. सर, सिंपल कॅश बुकचे प्रॉब्लेम 3 दिलेले आहेत सॉल्व करून. प्रॅक्टिकल सेटमध्ये किंवा प्रॅक्टिकल जो क्वेश्चन पेपर आहे, क्वेश्चन्स आहे त्याच्यामध्ये त्यात एकही क्वेश्चन आपल्याला सिंपल कॅश बुकचा दिलेला नाही. ओके, तर एक क्वेश्चन मी सॉल्व करणार आणि 2 क्वेश्चन जे आहेत बेसिक लेवलचे ते आपण डिस्कशन करूया. तर चला आधी आपण बघूया सर सिंपल कॅश बुक म्हणजे काय किंवा आपल्याला त्याच्यामध्ये काय प्रिपेअर करायचं असते. आधी फॉर्मॅट बघूया. सर, सिंपल कॅश बुक, जेव्हा आपण सिंपल कॅश बुक बनवणार तेव्हा आपल्याला माहिती आहे जे आपल्याकडे पेज आहे तो पेज आपण विथ मार्जिन, ओके, जसं मी काय म्हटलं विथ मार्जिन आपण यूज करायचं आहे. अशा पद्धतीने हा आपला पेज आहे. पेजला विथ मार्जिन काय करू शकतो आपण सर? अशा पद्धतीने है ना, बरोबर मिडलला लाईन मारू शकतो. पेज फोल्ड करू शकतोय, मिडलला लाईन. सर, आता 2 भाग झाले. जी लेफ्ट हँड साइड आहे ही डेबिट आहे आणि जी राईट हँड साइड आहे ही क्रेडिट आहे. ओके सर, येस. कॉलम कोणते येतील? तर इथे कॉलम असणार आहे जो अमाऊंटचा असणार आहे रुपीज. त्याच्यानंतर 2 छोटे कॉलम असतील एकदम छोटे. ओके, त्यांची नावं काय असतील ते मी नक्कीच सांगेन. इथे एक कॉलम असणार आहे डेट, फर्स्ट कॉलम डेट. सर, जी डेबिट साइड आहे ना कुणाची? सिंपल कॅश बुकची, त्या डेबिट साइडला आपण सर रिसिट्स म्हणतोय. काय म्हणतोय आपण? रिसिट साइड. ओके, पुढचा कॉलम असणार आहे रिसिट नंबर, त्याच्या पुढचा असणार आहे LF म्हणजे लेजर फोलिओ आणि रुपीज. ओके, डेट, रिसिट. रिसिट म्हणजे काय मी सांगेन, रिसिट नंबर, लेजर फोलिओ आणि रुपीज. सर, सेम कॉलम इकडे सुद्धा असतील. फर्स्ट कॉलम असणार आहे डेट क्रेडिट साइडला. सेकंड कॉलम जसा इथे रिसिट होता तसा इथं असणार आहे पेमेंट. इथं असणार आहे पेमेंट. सर, पेमेंटच्या पुढे 2 एकदम छोटेसे कॉलम असतील. याच्यामध्ये एक असणार वाउचर नंबर. सर, या ठिकाणी रिसिट नंबर होता, या ठिकाणी वाउचर नंबर असणार. त्यासोबत अजून एक छोटा कॉलम असणार LF म्हणजे लेजर फोलिओ आणि शेवटचा कॉलम असणार तुमचा रुपीज. अशा पद्धतीने सर हा आपला सिंपल कॅश बुकचा एक फॉर्मॅट दिलेला आहे. ओके सर, रिसिट म्हणजे काय, पेमेंट म्हणजे काय? बऱ्याच विद्यार्थ्यांना क्वेश्चन पडला असेल. तर मित्रांनो आपण समजावून घेऊया. रिसिट म्हणजे इफ कॅश कम्स इन, इफ कॅश कम्स इन. सर, जर तुमच्याकडे पैसे आले तर रिसिट मध्ये घ्या. ओके, इफ कॅश गोज आउट, इफ कॅश गोज आउट. सर, तुमच्याकडनं जर पैसे गेले तर त्याला आपण कुठे घ्यायचंय? पेमेंट मध्ये घ्यायचंय. सर, पैसे आले तर रिसिट, पैसे गेले तर पेमेंट. सर, पैसे कसे कसे येऊ शकतात? सिंपल लॉजिक आहे. बिझनेस सुरू करतोय आपण, कॅपिटल आणला, कॅपिटल आणताना आपण पैसे आणले. तर सर, जर कॅपिटल आणलं असेल तर ते रिसिट मध्ये येणार कारण पैसे आलेले आहेत, कॅपिटल अकाउंट, बरोबर. त्यानंतर सर ड्रॉइंग्स, ड्रॉइंग्स म्हणजे पेमेंट. कसं सर? पैसे बिझनेस मधनं काढून घेतले आहेत पर्सनल यूज साठी, तर ड्रॉइंग्स कुठल्या साईडला जाणार सर? पेमेंटला जाणार. बाय ड्रॉइंग्स पेमेंट मध्ये असतील. देन सर, तुम्ही तुमच्याकडे असणारा माल विकलेला आहे, माल विकला, सेल केला म्हणजे पैसे येणार की जाणार? येणार. सर, पैसे येणार याचा अर्थ सेल्स तुमच्यासाठी रिसीट असणार आहे. ओके सर, तुम्ही माल परचेस केला, तुमच्याकडनं पैसे जाणार, याचा अर्थ परचेसेस हे आपल्यासाठी पेमेंट असतील, बाय परचेसेस. त्यानंतर सर, जर तुम्हाला इन्कम झालं असेल तर तुमच्याकडे पैसे येणार, रिसीट मध्ये असणार इन्कम्स सगळे. सर, तुम्ही एखादा एक्सपेन्सेस पेड करत असाल तर तुमच्याकडनं पैसे जाणार बाय एक्सपेन्सेस.
त्यानंतर तुम्हाला जर कॅश रेसिव्ह झाला असेल तर रिसिट मध्ये असेल. सर कॅश रेसिव्ह म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅश रेसिव्ह फ्रॉम राजेशकडनं पैसे मिळाले, रिसिट मध्ये जाणार. ओके सर तुम्ही एखाद्याला पैसे पेड केला असेल, कॅश पेड टू अजय, तर कॅश पेड केला असेल तर पेमेंट मध्ये जाईल. ओके सर, म्हणजे सिंपल लक्षात काय ठेवायचं आपल्याला, जर तुमच्याकडे पैसा आला तर रिसिट आहे डेबिट साइडला, जर तुमच्याकडनं पैसा गेला तर पेमेंट आहे. सिंपल झालं सर. पैसा आला तर रिसिट, पैसा गेला तर पेमेंट. सर कॅशबुक म्हणजे तुमचं कॅश अकाउंटच आहे, जे आपण लेजरमध्ये बनवलंय ना कॅश अकाउंट, तोच आहे. सर पैसे आले म्हणजे रिसिट असणार, पैसे गेले म्हणजे पेमेंट असणार. पैसे आले म्हणजे रिसिट असेल, पैसे गेले म्हणजे पेमेंट असेल. सर हा झाला फॉर्मॅट. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकताय, तुम्ही नोट डाऊन सुद्धा करू शकता नंतर. सर कॅशबुक साठी काही महत्त्वाचे रूल्स, कोणते रूल्स आहेत सर, तर क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स म्हणजे सर उधारीचे व्यवहार नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. सर कॅशबुक मध्ये क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जाणार नाहीत. ओके. सेकंड महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह, ओनली कॅश ट्रान्झॅक्शन्स म्हणजे रोखीचे व्यवहार, ओनली कॅश ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्डेड इन कॅशबुक. सर फक्त आणि फक्त कॅश ट्रान्झॅक्शन्स तुमच्या कॅशबुक मध्ये रेकॉर्ड केले जातील, बाकी कोणतेही ट्रान्झॅक्शन. उधारीचा व्यवहार आहे सर, पैसा आला का नाही आला, पैसा गेला का नाही गेला, मग आपण ते रेकॉर्ड करणार नाही. ओके, हे दोन्ही ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला फार महत्वाचे आहेत. सर पैसे आले तर रिसिट मध्ये घेणार, पैसे गेले तर पेमेंट, हे बरोबरच आहे, पण उधारीचा व्यवहार आपण रेकॉर्ड करणार नाही. रोखीचा व्यवहार असेल म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन, तर आपण 100% त्याला काय करणार, रेकॉर्ड करतो. ओके, तर त्या बेसवर आपण सिंपल कॅशबुकचा एक प्रॉब्लेम बघूया आणि 2 प्रॉब्लेम आपण डिस्कस करूया. ओके सर. यस, पेज नंबर 125 वर आपल्याला क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करून दिलेला आहे. कारण मित्रांनो जर प्रॅक्टिकल क्वेश्चनचा सेक्शन बघितला तर त्या सेक्शन मध्ये कोणताही सिंपल कॅशबुकचा प्रॉब्लेम दिलेला नाहीये, त्यामुळे सिंपल कॅशबुक आपण इथं पहिल्याच लेक्चर मध्ये क्लिअर करून घ्यायचं आहे. 2019 जुलै हे आपल्याला इयर आणि मंथ दिलेला आहे. डन. आपल्याला ठरवायचं काय सर, आपल्याकडे पैसा येतोय की आपल्याकडनं पैसा जातो. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, 1 जुलैचं ट्रान्झॅक्शन आहे. बिझनेस सुरू केला. सर बिझनेस सुरू केल्यानंतर ओनरनं बिझनेसमध्ये पैसे दिले असतील की घेतले असतील, ऑब्व्हियसली सर ओनरने बिझनेसला पैसा दिला, याचा अर्थ बिझनेसमध्ये पैसा आलेला आहे. सर पैसा आला तर रिसिट आणि पैसा गेला तर पेमेंट. पैसा आला याचा अर्थ सर रिसिट मध्ये 1 तारखेला टू कॅपिटल अकाउंट. सर किती रुपये आले बिझनेस मध्ये, 1 लाख रुपये झालेले आहेत, 1 लाख रुपये. ओके मित्रांनो, सिंपल कॅशबुकला नॅरेशन लिहावं लागेल, बुक मध्ये आहे. जर तुमच्या कॉलेजमध्ये शिकवलं असेल की नॅरेशन लिहू नका तर तुम्ही घेऊ नका, पण जर कॉलेजमध्ये नॅरेशन घेऊन शिकवलं असेल तर तुम्ही सुद्धा नॅरेशन घ्या. का सर असं, तर जे पेपर आहेत 11चे ते तुमचं कॉलेज चेक करणार आहे, बरोबर. सर मग नॅरेशन काय असणार, आपण एकदम शॉर्ट मध्ये लिहू शकतोय, being started business. ओके सर. यस, being started business. डन. 1 तारखेचं ट्रान्झॅक्शन आपलं इथं संपलेलं आहे, आपण क्लोज सुद्धा करू शकतोय. ओके, अशा पद्धतीने. त्यानंतर किंवा फक्त या कॉलमला आपण क्लोज करूया. डन. सर सेकंड आहे डिपॉझिटेड कॅश इनटू बँक. सर आपण काय केलंय, तर आपल्याकडे असणारा कॅश हा बँकेमध्ये जमा केला, आपल्याकडे असणारा कॅश उचलला, बँकेमध्ये नेऊन जमा केला, म्हणजे आपल्याकडनं कॅश गेलेला आहे. कॅश गेलेला आहे याचा अर्थ सर पेमेंट, कॅश गेलेला याचा अर्थ पेमेंट. 3 तारखेला इकडे येणार, आपण म्हणणार बाय बँक अकाउंट. आपल्याकडून पैसे बँकेत गेले, किती रुपये सर, 80,000 रुपये, 80,000. ओके, नॅरेशन मध्ये म्हणावं लागेल being डिपॉझिटेड इनटू बँक, एकदम शॉर्ट मध्ये being डिपॉझिटेड इनटू बँक. यस सर. यस, हा झाला आपला 3 तारखेचा ट्रान्झॅक्शन, याला आपण क्लोज करूया. त्याच्यानंतर जर विचार केला मित्रांनो तर पुढचा आहे 5 तारीख, परचेस स्टेशनरी फॉर कॅश. सर स्टेशनरी परचेस केलेली आहे हो, आणि फॉर कॅश आहे म्हणजे पैसा गेला,
पैसा गेला म्हणजे सर कुठं जाणार, पेमेंट साईडला जाणार. पेमेंट साईडला 5 तारखेला डेट आहे 5 बाय स्टेशनरी अकाउंट, कारण स्टेशनरी परचेस केलेली आहे, बाय स्टेशनरी अकाउंट. सर अमाऊंट आहे 2000. ओके, नॅरेशन मध्ये घ्यावं लागेल बेइंग परचेस स्टेशनरी, बेइंग परचेस स्टेशनरी. ओके सर, 5 तारखेचं ट्रान्झॅक्शन आपण कन्सिडर केलेलं आहे. त्याच्या खाली जर बघितलं मित्रांनो तर पुढची तारीख आहे 7 तारखेला काय सांगतात, कॅश परचेसेस. सर तुम्ही परचेस केलाय पण तुम्ही कॅश दिलाय, याचा अर्थ माल आलेला आहे, पैसा गेलेला आहे, म्हणजे सर पेमेंट मध्ये जाणार. तारीख आहे 7 डेट घेणार आपण इकडं, बाय परचेसेस अकाउंट, बाय परचेसेस अकाउंट. यस सर, यस. किती रुपये अमाऊंट आहे, 15,000, 15,000 रुपये. नॅरेशन मध्ये घ्यावं लागेल शॉर्ट मध्ये आपल्याला बेइंग कॅश परचेसेस, बेइंग कॅश परचेसेस. ओके, इथं मी याला शॉर्ट मध्ये कंप्लीट करतो, बेइंग कॅश परचेस. डन सर. 8 तारखेला आहे सोल्ड गुड्स फॉर कॅश 20,000 ॲट 8% ट्रेड डिस्काउंट. सर माल विकलेला आहे, कॅश न विकलाय, 8% ट्रेड डिस्काउंट आहे. माल विकलाय म्हणजे आपल्याकडे पैसा येणार, पैसा येणार म्हणजे सर आपल्यासाठी काय असणार आहे, रिसिप्ट. तारीख आहे 8 तारीख आहे. ओके, आणि आपण कशामध्ये कन्सिडर करणार, रिसिप्ट मध्ये टू सेल्स अकाउंट, टू सेल्स अकाउंट. किती रुपये सर, ओके 20,000चा माल विकलेला आहे, 8% डिस्काउंट आहे. सर 20,000च्या 10% 2,000 होणार. ओके, 1% म्हणजे 200 असणार, 8% म्हणजे 1,600 रुपये. 20,000 मधनं 1,600 रुपये लेस केले, बॅलन्स आला 18,400, 18,400. ओके, तुम्ही करून बघू शकताय. 20,000च्या 8% किती येणार, 1,600 रुपये. सर 20,000 मधनं 1,600 लेस केले, 18,400चा बॅलन्स आला. आपल्याला इथे सांगावं लागेल बेइंग कॅश सेल्स, बेइंग कॅश सेल्स ॲट हाऊ मेनी पर्सेंट सर, 8% TD. TD म्हणजे सर ट्रेड डिस्काउंट. ओके, कॅश सेल झालेला आहे आणि आपण 8%चा TD कन्सिडर केलेला आहे. डन सर. 10 तारखेला पेड इन्शुरन्स प्रीमियम 5,000. सर इन्शुरन्स प्रीमियम पेड केला, पैसे आले की गेले, गेलेले आहेत सर, याचा अर्थ आपल्यासाठी पेमेंट आहे. पेमेंट आहे 10 तारखेला बाय इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट, बाय इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट. किती सर, 5,000 रुपीज. ओके, नॅरेशन घ्यावं लागेल आपल्याला बेइंग पेड इन्शुरन्स प्रीमियम, बेइंग पेड इन्शुरन्स प्रीमियम. सर आपण इन्शुरन्स प्रीमियम इकडे काय केलंय, पेड केलेला आहे 10 तारखेला. डन सर. आता पण काय डाऊट आहे का, असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की विचारू शकताय. सर 12 तारखेला काय घडलं, पेड कॅश टू दीक्षित. सर 12 तारखेला आपण दीक्षितला पैसा दिला, आपण पेड केला ना सर, पैसे आले की गेले, सॉरी पैसे गेलेले आहेत आपल्याकडनं, गोज आउट. ओके, मी नेक्स्ट पेजला कंटिन्यू करतो. 12 तारखेला डेट आहे 12 बाय कुणाला दिले सर, दीक्षित, त्या पार्टीचं नाव, बाय दीक्षित अकाउंट. किती रुपये दिले सर मी दीक्षितला, 10,000. नॅरेशन मध्ये घ्यावं लागेल आपल्याला बेइंग पेड टू दीक्षित, बेइंग पेड टू दीक्षित. यस सर, यस. त्यानंतर मित्रांनो पुढे बघितलं 15 तारखेला तर रेसिव्ह कॅश फ्रॉम सक्सेना. सक्सेनाकडनं आपल्याला कॅश मिळालेला आहे. सर कॅश मिळालाय म्हणजे आपल्याकडे पैसे आलेले आहेत, म्हणजे आपण कुठल्या कॉलम मध्ये, सॉरी कुठल्या साईडला घेणार सर, रिसिट साईडला. 15 तारखेला टू सक्सेना अकाउंट, टू सक्सेना अकाउंट. सर आपल्याकडे पैसे आलेले आहेत. सक्सेनाने किती रुपये दिले सर, 80,000 रुपये, 80,000. बेइंग रेसिव्ह फ्रॉम सक्सेना, बेइंग रेसिव्ह फ्रॉम सक्सेना. सर सक्सेनाकडून आपल्याला पैसा मिळालेला आहे. यस सर, यस. क्लोज झालं. त्यानंतर जर पुढचं ट्रान्झॅक्शन बघितलं तर आपल्याला लक्षात येईल सर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे आपलं
यस 17 तारखेचं रेसिव्ह कमिशन. सर कमिशन मिळालेलं आहे, कमिशन मिळालं इन्कम आहे. पैसे येणार की जाणार? येणार सर. पैसे येणार म्हणजे कमिशन कुठे जाणार? रिसिप्ट मध्ये जाणार. डेट आहे 17 टू कमिशन अकाउंट, टू कमिशन अकाउंट. यस सर यस. किती रुपये सर कमिशन मिळालं? 2000. 2000 रुपये येणार इकडं. नॅरेशन मध्ये म्हणावं लागेल आपल्याला, काय म्हणणार आपण? बेंग कमिशन रेसिव्ह, बेंग कमिशन रेसिव्ह. एकदम शॉर्ट मध्ये आपण नॅरेशन इथं संपवायचंय. डन. सर 18 तारखेला काय घडलंय? ड्यू फॉर डोमेस्टिक यूज. सर डोमेस्टिक यूज म्हणजे घरगुती कारणासाठी पैसा घेतलेला आहे. डोमेस्टिक यूज म्हणजे सर आपण म्हणू शकतो त्याला यस ड्रॉइंग्स, पर्सनल यूज, त्यानंतर प्रायव्हेट यूज. सर ड्रॉइंग्स ओके. डोमेस्टिक यूज साठी पैसा काढलेला आहे म्हणजे सर बिझनेस मधून पैसा गेलेला आहे. पैसा गेलाय म्हणजे आपल्याला माहिती आहे सर पेमेंट मध्ये घेणार. मग पेमेंट मध्ये घेताना सर काय म्हणणार आपण? ती कन्सेप्ट कोणती कन्सेप्ट आहे सर? बाय ड्रॉइंग्स अकाउंट, बाय ड्रॉइंग्स अकाउंट. नॅरेशन मध्ये बेंग ड्यू, ड्यू म्हणजे काढणे, फॉर डोमेस्टिक यूज, बेंग ड्यू फॉर यस डोमेस्टिक यूज ओके, किंवा पर्सनल यूज. सर पर्सनल यूज साठी पैसा काढलेला आहे याचा अर्थ आपल्यासाठी पेमेंट असणार. डन सर. नेक्स्ट जर विचार केला सोल्ड ओल्ड फर्निचर. सर जुनं फर्निचर होतं विकून टाकलेलं आहे ओके. पैसे येणार की जाणार? यस सर पैसे येणार आहे. पैसे येणार म्हणजे काय? रिसिप्ट. 22 तारखेला टू फर्निचर अकाउंट, फर्निचर कडनं पैसे आले. टू फर्निचर अकाउंट किती रुपये सर? 5000. 5000 रुपये आलेले आहेत फर्निचर विकून. बेंग सोल्ड फर्निचर, बेंग सोल्ड फर्निचर, किंवा तुम्ही म्हणू शकता बेंग सोल्ड ओल्ड फर्निचर. कसं आहे जे शब्द दिले ते आहे तसे घेतला तरी चालेल किंवा तुम्ही चेंज करून घेतला तरी चालेल. फक्त नॅरेशन जे आपण केलेलं आहे त्याबद्दल आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह सांगायचं आहे. पेड सॅलरी टू राम. सर 25 तारखेला रामला सॅलरी पेड केली. पैसे आले की गेले? गेले. सर गेले म्हणजे पेमेंट. तारीख आहे 25 ओके. सर बाय राम म्हणणार का? नो सर, बाय सॅलरी अकाउंट. रिझन आहे ना ओके. पेड टू राम असताना फक्त पेड टू राम तर आपण काय केलं असतं? राम अकाउंट घेतलं असतं. पेड राम टू सॉरी पेड टू राम काय पेड केले सर? सॅलरी. म्हणजे बाय सॅलरी अकाउंट, बाय सॅलरी अकाउंट ओके. मगाची ड्रॉइंगची अमाऊंट घ्यायची राहिली बघा, 4000 होती इथं ओके. इकडची घेतली का? यस घेतलेली. सॅलरी किती पेड केली सर सॅलरी आपण रामला? 6000 रुपीज ओके. नॅरेशन मध्ये सांगावं लागेल आपल्याला बेंग सॅलरी पेड, बेंग सॅलरी पेड किंवा बेंग पेड सॅलरी कसंही आपण इथं लिहू शकतो. डन सर. त्यानंतर सर लास्ट वन आहे रेसिव्ह इंटरेस्ट. आपल्याला इंटरेस्ट मिळालेला आहे सर, इन्कम आहे, पैसे आलेले आहेत म्हणजे कुठे जाणार? रिसिप्ट मध्ये जाणार. सर 30 तारीख आहे. इंटरेस्ट मिळालेला आहे म्हणजे टू इंटरेस्ट अकाउंट, टू इंटरेस्ट अकाउंट ओके. किती आहे सर अमाऊंट? 4000 रुपीज, 4000. नॅरेशन मध्ये सांगावं लागेल आपल्याला बेंग इंटरेस्ट रेसिव्ह, बेंग इंटरेस्ट रेसिव्ह. सर आपल्याला इंटरेस्ट मिळालेला आहे ओके सर. यस. अशा पद्धतीने सर काय झालेलं आहे तर पूर्ण प्रॉब्लेम आपला जो आहे इथं संपलेला आहे. कोणताही ट्रान्झॅक्शन शिल्लक राहिलेला नाही. सर काय केलं आपण? जेव्हा जेव्हा आपल्याला वाटलं ना पैसे आले आपण घेतलं रिसिप्ट मध्ये, जेव्हा जेव्हा आपल्याला वाटलं पैसे गेले तेव्हा आपण त्याला घेतलं पेमेंट मध्ये. सर ह्या प्रॉब्लेम मध्ये कुठेही क्रेडिट ट्रान्झॅक्शन उधारीचा व्यवहार आलेला नव्हता म्हणून आपण त्याचा विचार सुद्धा केलेला नाहीये. सर आता आपल्याला क्लोज करावं लागेल. मग सर आपले क्लोजिंगचे नियम तेच आहेत जे याच्या आधी आपण बघितले होते ओके. सर आपण क्लोज करणार, सेम लाईन इथं पण मारणार आपण ओके. सर आपल्याला रिसिट आणि पेमेंट दोन्हीची टोटल बघावी लागेल. जर विचार केला मित्रांनो 1,80,000, 18 आणि 20 सॉरी 18 आणि 2 हे 20,000 होतात. 1,00,000, 2,04,000, 2,04,000 आणि हे 9,000 म्हणजे 2,09,400. चेक करूया आपण दिलं. यस सर 2,09,400. रिसिट साईडच मोठी असणार आहे नेहमी कॅशची, हे लक्षात ठेवा. 2,09,400. सर पण हा बॅलन्स तेवढा नाहीये म्हणजे तुम्हाला इकडे गॅप बघायला मिळेल ओके.
सर किती गॅप येणार बरं? हे 10,000 आणि हे 6 आणि 4 हे 10, टोटल 20,000 झाले. 80 म्हणजे 1,00,000 झाले. हे 20,000, 1,00,000, 20,000, 1,22,000 झाले. किती झाले सर? 1,22,000. ओके, 2,09,400 मधून आपल्याला 1,22,000 मायनस करावे लागतील. मी कॅल्क्युलेटर यूज करतो, तुम्हाला अलाउड नाहीये. 2,09,400 मायनस 1,22,000 बरोबर. बॅलन्स आलेला आहे, चेक करूया मी. 87,400. अगदी बरोबर आहे. 87,400 रुपयेचा गॅप आहे. सर हा गॅप म्हणजे तुमच्या कॅशबुकचा क्लोजिंग बॅलन्स. बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. मंथ कोणता होता सर? जुलै, म्हणजे 31 जुलै. संपलेलं नाहीये, टोटलच्या खाली पुढच्या महिन्याला ट्रान्सफर करावं लागेल. ऑगस्ट 1 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन